नमस्कार. आता ऐश्वर्याने मोठंच कारस्थान केलेलं असतं. तिने गुलाबच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि आता गुलाब गाडी चालवत रस्त्याने जात असतो. जात असताना समोरूनच जानकी येत असते. आता जानकी गुलाबला बघते. जानकी गुलाबला हाक मारते, गुलाब दादा. त्यावेळी गुलाबचं लक्ष आता जानकीकडे जातं आणि गुलाब गाडी थांबवण्यासाठी ब्रेक दाबू लागतो. गुलाब गाडीचा ब्रेक दाबत असतो, पण गाडी काही केल्या थांबत नसते. आता गुलाबचे लक्ष देतो, गाडीचा ब्रेकच फेल झालेला आहे. आता गुलाब खूपच घाबरतो. आता कसं वाचायचं हा गुलाबच्या डोक्याला मोठा पडलेला प्रश्न असतो. आणि त्याच विचारात आता गुलाब गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा डिसबॅलन्स होतो आणि तो गाडीवरून खाली पडतो. आता हे सगळं जानकी बघते. खाली पडलेल्या गुलाबला जानकी आता गाडीपासून बाजूला करत असते. डोक्यातील हेल्मेट आता गुलाब काढतो आणि जानकी त्याला बाजूला करत असते आणि त्याच्या अंगावर पडलेली गाडी जानकी उचलते आणि गुलाब बाजूला होतो. आता गुलाब बाजूला झालेला असतो. आता जानकी म्हणते, गुलाब दादा तुम्हाला कुठे लागलं आहे का? त्यानंतर गुलाब म्हणतो, ठीक आहे वहिनी, थोडंसंच लागलेलं आहे. त्यानंतर आता जानकी म्हणते, अशी कशी गाडी चालवता तुम्ही? त्यावर गुलाब म्हणतो, अहो गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे. मग तुम्हाला गाडी सर्व्हिस करता येत नाही का? आणि आता गुलाब म्हणतो, अहो परवाच सर्व्हिस केली होती, सगुणाला घेऊन गेलो होतो ना बाजारात त्यावेळेला. आणि मला सांगा, आता आपण गाडीचा ब्रेक बघूया. आणि हा बघा, कोणीतरी ब्रेकच कापलाय गाडीचा. अहो नाही नाही, गुंजराने धावले असेल. नाही हो, हा ब्रेक कापल्यासारखा दिसतोय. त्यानंतर जानकीच्या लक्षात येतं की हे सगळं कारस्थान हे आता आपल्या ऐश्वर्यानेच केलेलं आहे. त्यामुळे जानकी म्हणते, गुलाब दादा तुम्हाला एक काम करावं लागेल आणि ते काम तुम्ही करा. मी तुम्हाला सांगते तसं केलं तर जानकीच्या हातून आपण जो गुन्हा घडलेला आहे, जो तिने गुन्हा केलेला आहे, तो तिच्या तोंडातून वधवून घेऊया. आणि आता जानकी लगेच आपल्या सासूला म्हणजे सुमित्राला फोन करून सांगते की आई मी सांगते तसं करा. जानकी ऐश्वर्याने खूप मोठा गुन्हा केलेला आहे. आता सुमित्रा सुद्धा त्या प्लॅनला सुरुवात करते. आता इकडे घरी येऊन जानकी ही सुमित्रा समोर काही गोष्टी बोलते आणि त्यामुळे ऐश्वर्या घाबरलेली असते. ती भूताच्या गोष्टी बोलल्यामुळे. आता इकडे गुलाब हा भूताचं रूप घेऊन तिकडे आलेला असतो. आता ऐश्वर्याला माहिती असतं की आपण ब्रेक फेल केल्यामुळे गुलाबचा ऍक्सिडेंट होऊन गुलाब गेलेला आहे. तरी कोसळलेला गुलाब आता भूत होऊन ऐश्वर्याच्या मानगुटीवर बसणार आहे. म्हणून ऐश्वर्या विचारात पडलेली असते. आता गुलाब हा स्वतः मुखवटा लावून आतमध्ये आलेला असतो आणि भूताची ऍक्टिंग करत असतो. ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, गुलाब दादा मला सोडा, चुकून माझ्या हातून घडलेलं आहे. त्यावेळी गुलाब म्हणतो, असं कसं? तुम्हीच मला मारलेलं आहे आणि मी आता त्याचा बदला घ्यायला आलेलो आहे. त्यावेळी ऐश्वर्या सगळं मनापासून सांगते. आणि आता तेवढं जानकी पकडते आणि जानकीने ऐश्वर्याच्याच तोंडून तिचं सगळं सत्य वधवून घेतलेलं असतं. आता ते सगळं समोर आल्यामुळे ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता ऐश्वर्या ही विचारात पडलेली असते. किती हुशार आहे ही जानकी, तिने माझ्याच तोंडून सत्य वधवून घेतलेलं आहे. आता जानकी ऐश्वर्याचे काय हाल करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.